आणि या निवडणुकीत बिनविरोध माझा त्या ठिकाणी विजय झाला. चौघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी अत्यंत विश्वासानं मला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करण्याची संधी दिली. त्यांचंही मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, हे नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप, माजी खासदार सूर्यदादा विखे, तसेच महायुतीचे सर्व आमदार माजी आमदार प्रत्येक तालुक्यातले सर्व नेते मंडळी यांनी देखील त्या ठिकाणी चांगली मोलाची साथ त्या ठिकाणी दिली. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या नगर जिल्ह्यामधल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देखील विश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो की तुमचे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रश्न या सभागृहामध्ये निश्चितपणे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मी देखील माझ्या देखील राजकारणाची सुरुवात ही एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून झालेली आहे आणि नगर विकास खात्याचं राज्यमंत्रीपद देखील मी भूषवलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे सर्व जे मतदार या निवडणुकीतले होते त्यांच्या प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सोडवण्यासाठी निश्चितपणे आवाज माझा त्या ठिकाणी सभागृहामध्ये घुमवेल अशी या निमित्तानं सर्व मतदारांना देखील आश्वासित त्या ठिकाणी करतो. सर, आज निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि बघायला मिळालेलं होतं. एक दिवसभर ड्रामा जो आहे तो बघायला मिळाला. कुठल्या मुद्द्यावरती नेमकं माघार घेतली? नाही, आता त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु त्यांचं मत तुम्ही सर्वांनी त्यांचं मत घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर तर मी काय पुन्हा भाष्य करणे योग्य होणार नाही. त्यांचंही मी दत्तात्रय पानसरे यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी देखील सामंजस्याची भूमिका घेतली आणि अर्ज माघारी घेतला. त्यांचंही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सर, आज दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर प्राजक्ताची टवटवीत फुलं आता भाजपाच्या अंगणात फुलली आहे. नेमकं काय सांगा? कोणतं चॅनल आहे? डिजिटल आयल्यानगर. हा, निश्चितपणे हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा फुलांचा नुसतं सुगंध देण्याकरता फुलं नाही येत. हे निश्चितपणे सगळ्या आमच्या नगरसेवकांचे प्रश्न मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना न्याय देण्याकरता माझं त्या ठिकाणी काम असणार आहे. अभिनंदन. आता मी त्यांना फोन थोड्या वेळाने करेल. त्यांचं काही अजून मला फोन आलेला नाही, तर मी त्यांना फोन करेल. पवार साहेबांची भेट घेणार निश्चितपणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.